पुण्यात पंढरपूरकडे आज संत नामदेव महाराजांचा 675वा संजीवन समाधी सोहळा आहे, जो पंढरपूरमध्ये साजरा होतोय। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 12 वाजता पंढरपुरात दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री पंढरपूरला येणार असल्याने संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशीच भाविकांना मात्र संत नामदेव पायरीच्या दर्शनापासून वंचित राहावं लागतंय। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संत नामदेव मंदिर परिसरामध्ये बॅरिकेडिंग्स केलेले आहेत। त्यामुळे भाविकांना जवळून संत नामदेव पायरीचं दर्शन घेता येत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे। याबाबतच संत नामदेव पायरीपासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरपूरहून पंजाब राज्यापर्यंत भागवत धर्माची जी पताका आहे ती पताका घेऊन जाणाऱ्या संत नामदेव महाराजांचा 675वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय। याच पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराची जी संत नामदेव पायरी आहे त्या संत नामदेव पायरी या ठिकाणी आहोत की याच ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊन नामदेव पायरीचं दर्शन घेणार आहेत। नामदेव महाराजांची महाआरती देखील या ठिकाणी होणार आहे। हा संपूर्ण जो सोहळा आहे हा आज अनोख्या पद्धतीने साजरा होतोय। थेट राज्याचे प्रमुख येत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवलाय। आज दुपारी 12:30 वाजता खरं तर नामदेव महाराजांची महाआरती होणार आहे, मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार आहे। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण या नामदेव पायरी परिसराला बॅरिकेड्स केलेत, त्यामुळे भाविकांना लांबून हात जोडून दर्शन घ्यावे लागते, जवळून त्यांना दर्शन घेता येत नाही। त्यामुळे नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी देखील भाविकांना थेट मज्जाव हा नामदेव पायरीपर्यंत जाण्यासाठी करण्यात येतोय। मात्र असे जरी असले तरी मुख्यमंत्री नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी पंढरपुरात आज येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।